तर आकाशात ते म्हणायला लागले की आम्हाला असे चैतन्य दिसतं. आपल्या हिंदुस्थानात फार दिसतं असं लहान 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 असे पांढरे पांढरे असे जसे काही अनुस्वारासारखे असे दिसतात आकाशात. कारण हे आत्मसाक्षात्कारी लोकांना दिसू शकतं, नाही तर दिसू शकत नाही. कारण दृष्टी तुमची सूक्ष्म व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले हे असे आम्हाला लूप्स 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 फार दिसतात, हे असे अर्धवर्तुळ एकात एक घुसलेले. हे आहे काय माताजी? मी म्हटलं हे मेलेले जीव आहेत, हे अजून इथेच रेंगाळत आहे. आणखी हे आपली जी जीवात्मा आहे त्याचं प्रतिबिंब प्रत्येक आपल्या पेशीवरती आपल्या सेलवर आहे. तर तुम्ही पत्ता काढा. शेवटी एक डॉक्टर मिश्रा म्हणून ते आलेले आहेत, तिथे फार मोठे सायंटिस्ट आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांनी सायन्सनी शोधून काढलं की प्रत्येक सेलवर असे आहेत, रिसेप्टरमध्ये असे अर्धवर्तुळ 7-7 आहे. म्हणजे आम्ही जे म्हटलेलं आहे त्याच्यावर त्यांनी शोध केला. तिसरं एक गोष्ट ते त्यांनी सांगितलं की शेवटला 0 म्हणजे 0 पॉइंट ज्याला म्हणतो आपण तो -273 डिग्री सेंटीग्रेड आहे. म्हणजे तापमानाचा सगळ्यात खालचा -273 डिग्री. तर एकाचा त्याच्यावरती रिसर्च झाला होता की -273 डिग्रीला कसं जायचं. तर मी म्हटलं की ते एकमेव आहे. एकमेव गोष्टीला तुम्ही पोहोचू शकत नाही कारण तुम्ही एकमेव नाही. तेव्हा सायन्सच्या सर्व प्रकार त्यांनी करून पाहिले. हिलियमचा त्यांनी मी हिलियमवर म्हटलं होतं तू प्रयोग कर, आणि हिलियमवर प्रयोग केल्यावरती त्यांनी पाहिलं की जेव्हा हिलियम थंड होत असतो तर त्याच्यातले अणुरेणू जे आहेत ते अगदी व्यवस्थित सामूहिकतेने वागतात, अगदी सामूहिक वागतात. असे काही पक्षी एकत्र चालले असे वागायला लागतात. ते झालं. पण मी म्हटलं जर तुम्हाला एकमेव ह्या परिस्थितीत जायचं आहे जिथे की त्यात टेम्परेचर तुम्हाला -273 डिग्री जाण्याचं असलं तर त्या ठिकाणी पोहोचताना तुम्हाला चैतन्य वापरावं लागेल, नाही तर जाणारच नाही. आणि शेवटी चैतन्य वापरून त्यांनी ते साधून घेतलं. तसंच तिसऱ्या एका माणसाने दारूचा परिणाम लिव्हरवर का होतो याच्यावरती थिसिस लिहिलं होतं. त्याला मी एक त्याच्यात पॉईंट सांगितला. तो लिहिल्याबरोबर तो 9 वर्षापासून तो थिसिस लिहित होता. ते पॉईंट सांगितल्याबरोबरच आणि ते सिद्ध झाल्याबरोबर त्याला पीएचडीची डिग्री मिळाली. त्याशिवाय 3 डॉक्टरांना आपल्या दिल्लीच्या 3 डॉक्टरांना एमडीची पदवी मिळाली. ती शास्त्रज्ञांनी दिली आहे. ती काय एमडीची पदवी तुम्हाला असा तसा मनुष्य देऊ शकत नाही. शास्त्रज्ञ जे असतील तेच एमडीची एवढी मोठी पदवी मिळते. त्यांनी एमबीबीएस केलेलं होतं, त्यांना एमडीची पदवी मिळाली ती शास्त्रज्ञांनी. त्यातले एक डॉक्टर इथे आलेले आहेत. त्यांनी रोग कसे बरे होतात त्यांनी सगळ्यांचा पडताळा घेतला आणि हे लिहिलेलं आहे. पण कुणी ह्या महाराष्ट्रात ऐकायला तयार नाही. संतांची भूमी आहे की भूतांची भूमी ती असं मला समजत नाही. इथे असे उपटसुंभ इतके निघालेले आहेत, त्या लोकांना तुम्ही हाणून पाडलं. आपला स्वाध्याय करायचा नाही आणि अध्यात्माला मानायचं नाही. आणि एकतर्फी जे काही जीवन यांचं चाललेलं आहे त्या जीवनामधून आता आपण जे परवा पाहिले नमुने की खुनशीपणा जो झाला, या लोकांना मारलं, 18 लोकांना जखमी केलं, बाहेरच्या लोकांना. यांनी काय यांचं बिघडवलं होतं? त्यांना मारायची काय गरज होती? हा खुनशीपणा हे शिकवत आहे. हे कसले काय लोकांना चांगलं बनवतायत, सुदृढ बनवतायत, उलट अत्यंत निर्बल होते. आणि पुष्कळशा तिथल्या मुलांनी लहान लहान मुलं घेऊन गेले, ते 16 वर्षापासून खालची मुलं, त्यांना नेऊन दगड मारायला शिकवलं. तर त्यांचे जे आई वडील होती ते मला येऊन म्हणाले, माताजी आमच्या मुलांचं आता काय होणार? त्यांचं तर भूत करून टाकलंय, आता सगळ्यांना दगड मारत फिरणार, उद्या आम्हालाही फिर. आणि हा विज्ञानाचा इतका वाईट परिणाम परदेशात झालेला आहे. ते मी फिरलेली आहे. जे लोक इथेच बसून कुपमंडकासारख्या पुण्याला बसून लिहित बसतात त्यांना रजनीशच फार मोठा मनुष्य वाटतो. म्हणजे काय म्हणावं आता? त्याला तुम्ही बोलवाल का या शाळेत कधी? खेडेगावात तर मार पडेल त्याला गेला. तर या न्यूजपेपरवाल्यांना सुद्धा तुम्ही पत्र लिहिलं पाहिजे की असले घाणेरड्या गोष्टी तुम्ही छापू नका. माताजी हे कार्य करतायत, तुम्हाला काही दिसत नाही. जे चांगलं कार्य करतात त्यांच्याबद्दल काही लिहायला तुम्हाला नाही. आणि अशा घाणेरड्या माणसाचे तुम्ही माउथपीस झालेल्या, तुम्ही सगळ्यांनी म्हणून अशी चळवळ करायला पाहिजे की ही भूमी संतांची आहे. सगळे संत खोटे असं यांचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वरापासनं तर सगळे संत खोटे आहेत आणि हे अतिशहाणे निघाले. मी त्यांना असं आव्हान दिलं की तुम्ही मला आव्हान देण्यापेक्षा मी तुम्हाला आव्हान देते, 2 ओळी तुम्ही संत ज्ञानेश्वरांसारखे लिहून टाका. तर त्यांचं म्हणणं असं की त्यांनी गीतेवरती टीका लिहिली, कबूल, पण त्यांचा अमृतानुभव बघा. अहो रोज मी त्याच्यातल्या 4 ओळी वाचते, इतकं आनंददायी आहे ते, इतकं आनंददायी. पण त्याला आत्मसाक्षात्कार पाहिजे ना, सूक्ष्म दृष्टी पाहिजे. या
बोथट लोकांना काय समजणार आहे त्यातली महती? विज्ञानाने काय कविता होतात काय? कोण्या विज्ञानाने कविता केलेल्या मी तरी ऐकलेल्या नाही. हे जे आपल्या इथे एवढं मोठं परंपरेने दिलेलं धन आहे, केवढं धन दिलेलं आहे. आणि हे संतांचं कार्य आहे. काय काव्य आपल्याकडे केलेलं आहे, रोज वाचावं म्हणावं. आता ही मंडळी तुम्हाला त्या काव्यातले एकनाथांचं वगैरे भारूड सुद्धा म्हणून दाखवतील आणि आनंद होईल. आणि फक्त संतांनीच हे कार्य केलेलं आहे. संतांनी अंधश्रद्धा निर्मूलनात इतकं कार्य केलेलं आहे की ते कोणीही केलेलं नाही. दासगणू काय म्हणतात की आम्हासी म्हणती ब्राह्मण, आम्ही जाणिले नाही ब्रह्म, आम्ही कसले ब्राह्मण. नृसिंह सरस्वती होते, ते तर एखाद्या मनुष्याचा शेंदूर बिंदूर फासून बसला त्याला जाऊन ठोकायचे आणि त्याच्यावर नेऊन घाण करायचे त्या मूर्तीवर. हे असलं काही करू नकोस. पैसे उकळत बसला की त्याला हे. आता आम्ही हे सांगितलं की देवाच्या कार्याला कोणी पैसे देऊ शकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे मी कोणाकडून एकही पैसा कधी घेतलेला नाही. ही इथे इतकी मंडळी बसलेली आहे, त्याला विचारा मी कोणाकडून एकही पैसा घेतलेला आहे का? कार्य कसं होत आहे? देवकृपेने लक्ष्मीचा हात आहे माझ्या हातात आणि पैशाची कधीच कमतरता झालेली नाही. ह्या शाळेला सुद्धा मी स्वतःचे पैसे दिले आणि ह्या शाळेला मी देईन. पण ही मंडळी सुद्धा द्यायला तयार आहे. पण त्यात एक अडचण आहे की यांना रिझर्व्ह बँकेकडे जावं लागेल, त्यांची परवानगी घ्यावी लागेल, असं तसं. म्हणून मी स्वतःचेच तुम्हाला पैसे दिले. पण तुम्ही जर बरोबर तुमच्या शाळेचा आराखडा करून दिला तर यांना तुमच्या मुलाबद्दल भयंकर प्रेम आहे. आणि भटक्या जातीची मुलं आहेत. काय हो, माझं हृदय नुसतं पिळवटून निघतं. गरिबी बघून माझं खरं सांगते. आणि भटक्या जातीची मुलं यांच्यासाठी काय करू आणि काय नाही करू. पण माझे हात असे बांधलेले गेले आहेत की आता इतके मी पैसे तुम्हाला देऊ शकत नाही. माझी अशी इच्छा आहे, या लोकांनी तुम्हाला द्यावे, त्यांची इच्छा आहे. पण मध्ये आता रिझर्व्ह बँकेची आधी परमिशन वगैरे घेऊन आम्ही व्यवस्थित तुम्हाला देऊ. आधी तुम्ही ह्याचा आराखडा काढून द्या. आणि ही शाळा आणि अशा अनेक शाळा आम्ही आपल्या हाताखाली घेतल्या, त्यांची लिस्ट बनवलेली आणि सगळ्यांना आम्ही मदत करणार आहोत. जे लोक एकेकाळी ह्या देशात राज्य करत होते, ज्यांनी आम्हाला सुद्धा इतका छळ केला. माझी आई सुद्धा 5दा जेलमध्ये गेली आहे. तुमच्या फर्ग्युसन कॉलेजची ती ऑनर्स होती, मॅथमॅटिक्सची, रँगलर परन्स विशिष्ट होती. वडील माझे 14 भाषेत निष्णात होते आणि ते पूर्वीच्या काळच्या असेंब्लीचे, सेंट्रल असेंब्लीचे, नंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे, नंतर पार्लमेंटचे मेंबर राहिलेले. सगळं काही त्यांनी देशासाठी त्यागलेलं आहे. आज अस्ते गाडगे महाराज तर त्यांनी आमच्या वडिलांना सांगितलं. हे संत सुद्धा त्यांना मानत असत की त्यांनी, माझे वडील सुद्धा फार मोठे संत होते आणि त्यांनी सांगितलं की गृहस्थाश्रमात राहूनच त्यांनी संतपणा केलेला आहे. सगळं काही देशासाठी त्यांनी वाहून टाकलं आणि मुलांना कर्तबगार व्हायला सांगितलं. मी तुमच्यासाठी एकही पैसा ठेवणार नाही, तुम्ही कर्तबगार व्हा. आणि आमच्या सर्व भावंडांना त्यांनी अत्यंत चांगली शिकवण दिली. आता त्यात किती जण ह्याच्यात उतरले किंवा नाही तो दुसरा प्रश्न आहे. पण सगळ्यांना कर्तबगार होण्याबद्दल त्यांनी शिकवलं आणि सांगितलं आधी तुम्ही हिंदी आणि मराठी भाषा शिका. इंग्लिश भाषा इतकी सोपी कोणाला आहे? पहिल्यांदा आपली मातृभाषा शिकली पाहिजे, आणखी आपली राष्ट्रभाषा यायला पाहिजे. इतके तेजस्वी त्यावेळेला लोक होते, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी 42 सालामध्ये माझ्यावरती खूप संकट आले. तर सांगायचं म्हणजे की तुम्हाला आश्चर्य वाटेल, 18 वर्षाचं माझं वय होतं आणि पोलिसांनी भयंकर मला त्रास दिला. तेव्हा आईने एक पत्र माझ्या वडिलांना पाठवलं. तर त्यावेळेला विनोबाजी आले होते. त्यांना आईची जरा दया आली तर त्यांनी बोलावून मला सांगितलं, विनोबाजींनी हे बघा तुम्ही काही करू नका, तुमच्या आईला एवढी काळजी वाटते वगैरे. तर माझे वडील पण तिथे होते. तर असं झालं होतं की ह्यांना बेल्लोर जेलला सगळ्यांना नेत होते, तर सायडिंगला नेऊन उभं केलं होतं. तर माझ्या वडिलांना मोठा राग आला. ते म्हणे या म्हाताऱ्याचं काय ऐकू नकोस, तू काय माझी सर्व मुलं जरी मेली तरी मला चालेल, पण असलं काही करायचं नाही. अगदी स्पष्ट त्यांनी मला सांगितलं. असे तेजस्वी लोक. मला फार तुझा गर्व वाटतो आणि असेच माझ्या मुलांनी व्हावं असं मला वाटतं. ते आता तुम्हाला अजून ते दिसतच आहे की मी तुमच्यासाठी, म्हणजे मी सामूहिकच आहे. मला एकटीला राहता येत नाही, मला एकटीला राहता येत नाही. तुमच्याशिवाय माझं चालणारच नाही. मी तुमच्याकडे ते त्यात तुमच्यावर काही उपकार नाही आहेत, ते माझ्यावरच उपकार होत आहेत. कारण माझा जीव तुमच्यासाठी तुटतोय. आईवर का कधी उपकार होतात? आईचं तुम्ही काय म्हटलं तरी, तुझे उपकार म्हटलं काय म्हटलं तरी, हे आईचं प्रेम आहे. त्या प्रेमाला काही पारावार नाही. ते देणारच. तुम्ही काय केलं तरी देणार. आता त्याही लोकांना मी म्हटलं, त्यांना एका माणसाला त्यांनी पकडून आणलं आणि ह्यांनी दगड फेकला. मी पाहिलं. पण म्हटलं मारायचं नाही. तुम्ही त्याला मारायचं नाही, कुणी मारायचं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल किती संत साधू मंडळी आहेत, इतके मार बसल्यावर नुसतं कपाळ फोडून टाकलं, हाडं तोडून टाकली, सगळं काही केलं. पण मी म्हटलं की कोणीही कोणाला मारायचं नाही. आता हे इतके सुदृढ माणसं आहेत की त्या सगळ्यांना ठोकून पिटून त्यांच्या सगळ्या हाडं मोडून टाकले. कारण हे किती प्रकृतीने किती तुमच्यापेक्षा बरे आहेत, खाऊन पिऊन.
पण मी त्यांना म्हटलं कोणालाही कोणी मारायचं नाही आणि अगदी हाताळायचं नाही, पण इंडियन लोकांनी सुद्धा कोणाला मारलं. आमचे हिंदुस्थानातले जे सहयोगी आहेत त्यांनी कोणाला मारलं नाही. म्हणजे हे अगदी शांतीचे द्योतक आहेत. खरंच जे गांधीजी नॉन व्हायलन्स शिकवलं त्यातले हे द्योतक आहेत. आणि एवढं सहन करणं ह्या लोकांना, म्हणजे मला आश्चर्य वाटलं काल. खरोखर मी म्हटलं हे खरे संत साधू आलेत. खरोखर यांच्या येण्यानेच तुमच्या देशाचं केवढं कल्याण होणार आहे. कारण इतकं सहन केलं काल त्यांनी. 18 माणसांना इतकं मारलं की दगड नुसते कपाळ फोडलं, वरून इथे डोकं फोडलं, कुणाचं इथे फोडलं, कुणा एकाला तर पॅरालिसिस झाला. नंतर मी मला ट्रीटमेंट केली वगैरे, जरा बरं वाटलं, हॉस्पिटलला गेले. आणि खोटाडे, इतके खोटाडे लोक आहेत की आमची मिरवणूक पुढे गेल्यावर एक गृहस्थ तिथे आले आणि काय म्हणाले तुम्हाला आश्चर्य वाटेल की उलट सांगायला, ह्या माताजी ह्या लोकांना घेऊन आल्या आहेत, त्यांचं घाणेरडी संस्कृती इथे घेऊन आले आहेत, अगदी घाणेरडे लोक आहेत. आता 6 वर्षापासून तुम्ही यांना बघता, हे लोक विडी सुद्धा, म्हणजे यांच्याजवळ माची सुद्धा मिळणार. किती संत साधू आहेत तुम्ही सांगा. हे कशी मंडळी आहेत ही, यांचं वागणं कसं आहे. आणि ह्यांच्या विरुद्ध इतकं बोलले आणि गाववाल्यांना चिथवलं. सरपंच म्हणाले की माताजी खूप हे झालेलं आहे. आणि किती मारलं लोकांना, किती मारलं. हिंदुस्थानी लोकांना तर पुष्कळच मारलेलं आहे. पण पोलीस ठाण्यावर सुद्धा जायला लोक तयार नाहीत. त्या गावातल्या लोकांनी सांगितलं आम्ही जात नाही, आम्हाला परत येऊन मारते. म्हणजे हे काय, हे खुंचीपणा. आणि म्हणे हे अंधश्रद्धा निर्मूलन याने होणार आहे का. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पहिल्यांदा आत्मसाक्षात्कारी पाहिजे. अहो तुकारामांनी तर शिव्या घातल्या त्यांना विशेष शिव्या येत नव्हत्या, मला तर फारच कमी येतात, पण त्यांना विशेष नव्हतं, जे दिसेल ते. इतकंच रामदास स्वामींनी तर इतक्या शिव्या घातल्या त्या लोकांना की तुम्ही अशी अंधश्रद्धा करता, धर्माच्या नावाखाली पैसे खाता, धर्माच्या नावाखाली सगळं हे चालतं. सगळ्यांनी सांगितलं यांना सांगायला हे कशाला पाहिजे शहाणे. आणि संतांच्या अंगावरती आलेले, म्हणजे आपल्या देशाचा संबंध वारसाच फिरवायच्या मागे. अशा लोकांना मुळीच तुम्ही पुढे वाव येऊ देऊ नका. आणि चांगलं इथून पत्र पाठवा की हे तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करतात का. बरं, एकंदरीत जे झालं त्याबद्दल सांगायचं असं की आपण क्षमा केली पाहिजे. क्षमा केल्यावरच त्यांची डोकी ठीक होते आणि ते सर्व लोक ठीक होती. पण पोलिसांचं तसं नाही आहे. पोलिसांनी त्यांना धरलेलं आहे, तर मी त्या बाबतीत काय बोलू शकत नाही. डीएसपी सांगण्याने सांगितलं तुमचं संतपण वेगळ्याकडे ठेवा तुम्ही, या बाबतीत तुम्ही काय मला म्हणू शकत नाही. मी त्यांना धरून चांगलंच ठीक करणार आहे, त्यांचा बंदोबस्त करणार आहे. तेव्हा पोलिसांच्या बाबतीत आम्ही काही करू शकत नाही. पण तरी सुद्धा माझी अशीच प्रार्थना आहे की तुम्ही अशी प्रार्थना करावी की प्रभू तू ह्यांना सुमती दे, हे कोणत्या रस्त्यावर चालेल. हे असं म्हटल्यावरती तुम्हाला आनंद वाटेल, आतून क्षमा करू टाका. कारण सगळ्यांना फार राग आलेला आहे. मला माहिती आहे की गावातले लोक आणि बाहेरचे इकडचे तिकडचे सगळे फार चिडले आहेत. इतकंच नव्हे पण महाराष्ट्रात आमचं फार कार्य झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे मी खेडोपाडी जाते. कोण जातो खेडोपाडी, कोण बघतं कुणाला आजकाल. आणि त्यामुळे सगळ्यांना इतका राग आलेला आहे की मला ही भीती वाटते की आता विस्फोट नाही झाला पाहिजे. तुम्ही माझं नाव कायम ठेवलं पाहिजे. आणखी शांतीपूर्वक सगळं काय झालं पाहिजे. झालं यांचं चुकलं, मूर्खपणा आहे, जाईल ते सुद्धा. इंग्लिश सुद्धा निघून गेले आणि त्यांनी आपल्याला एवढं छळलं. आज इथे किती तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्याच्यातले कमीत कमी नाही तरी 60 मंडळी इंग्लिश आहेत आणि माझ्या चरणावर आहे. आश्चर्य वाटेल. आणि तुमच्या गळ्याला गळे घालून भेटतात आणि तुमच्याशी बोलतात. खेडेगावात जाऊन ह्यांनी कसे शिकलेले आहेत ते मी आता आपल्याला दाखवणार आहे. यांचं आहे तर ह्यांचा प्रोग्राम होऊ द्या थोडासा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चहा पाणी म्हणाल तर त्यांचं ते म्हणतात आमची फिल्म पण घ्या, चालेल ना आपल्याला. तर ह्यांनी एकनाथांची गाणी, तुकारामांची गाणी कशी म्हटलेली आहेत आणि ते कसं आपल्या सहयोगाला वळवून घेतलेलं आहे ते बघा. आणि ह्यांच्या संस्कृतात संबंध आदिशंकराचार्यांचं सौंदर्य लहरी मधलं संबंध ह्यांना पाठ आहे ते आपल्याला सुद्धा नाही. एकदा तुम्ही ऐका, तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे संत कसे आहेत. आणि तुम्ही म्हणता ते खरं कदाचित माझ्या सहवासातच म्हणा, पण इतकं हे बहरेल हे मला माहिती नव्हतं. अगदी बहरून गेले. आणि ह्याच्यात 36 देशातले आम्ही निवडक लोक आणलेले, 36 देशातले लोक आहेत.